IPS भाग्यश्री नवटाकेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। BHR पतसंस्था घोटाळ्यात बेकायदा गुन्हे दाखल केल्याचा त्यांच्यावर आरोप झालाय। पतसंस्था घोटाळ्यात IPS अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका असल्याचे आरोप झाल्याने आता पोलीस दलात मात्र खळबळ माजली। IPS भाग्यश्री नवटाकेंवर गुन्हा। BHR पतसंस्था घोटाळ्यातील बेकायदा कारवाई भोवली। खोटी कारवाई IPS नवटाकेंच्या अंगाशी। राज्यभरात गाजत असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणात माजी तपास अधिकारी IPS भाग्यश्री नवटाकेंवर गुन्हा दाखल झालाय। BHR पतसंस्था घोटाळ्यात तपास करताना नवटाके यांनी बेकायदा कारवाई केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलाय। या प्रकरणी पुण्याच्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात नवटाकेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। भाग्यश्री नवटाकेंनी 135 पोलिसांसह जळगावला धाड टाकली। पंच सोबत असताना खोटे पंचनामे केले। छाप्यासाठी गेलेल्या पोलिसांचे जेवणाचे बिल दुसऱ्याच व्यक्तीने दिले। छाप्यासाठी वापरलेल्या खासगी गाड्याही दुसऱ्यांच्या असल्याचा आरोप। संबंध नसलेल्यांना 6 महिने जेलमध्ये डांबल्याचा आरोप करण्यात आला। हा रिपोर्ट CIDच्या याच्यात आलेला आहे आणि CIDचा रिपोर्ट आम्हाला हायकोर्टाच्या ऑर्डरने आम्हाला मिळालेला आहे। मग आज गुन्हा दाखल झालेला आहे, कुठेतरी वाटतंय तुम्हाला की कुठं न्याय मिळाला ना? अजून आहेत ना याच्यात, अजून खोकले मॅडम आहेत, बरेच लोक आहेत ना माझ्या ऑफिसवर पंचनामा करतात। जगताप हे जे PI आहेत यांनी खोटे पंचनामे केलेले आहेत ना। इथे न्याय नाही बी मिळाला, शासनाकडनं तर न्याय मिळतोय, पण मी शेवटी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे मी या गोष्टीवर। एका महिला IPS अधिकाऱ्यांवर संवेदनशील प्रकरण हाताळताना आरोप होणं हे गंभीर आहे। या प्रकरणात नक्की काय गावडबंगाल आहे हे स्पष्ट होण्याची गरज निर्माण झाली आहे। जळगावहून सुमित देशमुखसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।